आपण बनवणार आहोत कुळथाचं पिठलं. काय साहित्य लागेल ह्याला? कुळथाचं पीठ, ताक, जरासं आंबट ताक असेल तरी चालेल, फोडणीचं साहित्य म्हणजे मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, लसूण लागेल, तेल, मीठ आणि आमसूल आवडत असल्यास. आता काय करूया? आता ताकामध्ये कुळथाचं पीठ हे मिक्स करायचंय. बरं. हे आंबट जास्त चांगलं का घेतलेलं का असं काही नाही? असं नाही, बेताचं आंबट म्हणजे प्रत्येकाच्या चवीवरती आहे. बरोबर. आणि हे मिक्स करायचंय. गुठळ्या मोडून घ्यायच्या का? हो, नाही तर मग एकदा ते फोडणीला टाकलं की मग तुम्हाला काही करता नाही येणार. मग तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त चांगला बनणारा पदार्थ कोणता आहे, म्हणजे तुमच्या मुलांना फार आवडतो? काय डिमांड असते त्यांची? पुलाव, व्हेज पुलाव किंवा प्रॉन्स पुलाव. अच्छा. तिखट खातात का फार? का नाही ना? झालं काय? झालं. आता हे फोडणी द्यायची का? काय करायचं? फोडणी द्यायची याला. बरं. आणि फोडणी दिल्यानंतर फोडणीतच तेल लाल तिखट घालायचं. पण जेव्हा लाल तिखट घालू तेव्हा आपण गॅस बारीक ठेवायचा. ठीक आहे. म्हणजे तळू नये म्हणून. बरं, मग आपण फोडणीची तयारी करूया. हो. आता तेल गरम झालंय? हो. मग सुरुवात करूया. ही रेग्युलर फोडणी टाकायची आपली नेहमी कशी असते तशी. बरं. मग तुम्ही तुमच्या साधारण वेळा काय असतात कामाला जायच्या किंवा असं काही स्पेसिफिक टायमिंग? साधारण 8:45-9 ला निघते. हां. येईपर्यंत 8-8:30 होतो. अच्छा. हिंग. हिंग. आणि ह्याच्यातच लाल तिखट. अच्छा, पाहिजे तेवढं. पाहिजे तेवढं. आणि लसूण मग नंतर लसणाची फोडणी वरून द्यायची. अच्छा. आणि जर गरज वाटली तर ह्याच्यात पाणी टाकायचं. पाहिजे का नकोय ना? नाही, नकोय पाणी. मीठ चवीला. आणि हे आमसूल घालायचं? आमसूल हे चवीवरती आहे. जर तुम्हाला आवडत असेल आंबट तर घाला, पण चांगलं लागतं आंबट थोडंसं असेल तर. घालूया ना. एखादा आमसूल पुरेसं आहे. बरं, आता हे थोडंसं उकळू द्यायचं, लगेच बंद करायचं आणि वरून फोडणी द्यायची लसणाची. आम्ही त्याला जिवंत फोडणी म्हणतो कारण त्याचा आवाज येतो. अच्छा, जिवंत फोडणी. चालेल, मग ह्याला आपण जिवंत फोडणी द्यायची तयारी करूया. थोडासा लसूण ठेचून घ्यायचा. रेडी आता हे खाण्यासाठी? येस. व्हेरी गुड. मग आता हे कुळथाचं पिठलं कसं बनवायचं ते तुम्ही पटकन थोडक्यात लिहून घ्या. कुळथाचं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कुळथाचं पीठ, आंबट ताक, मोहरी, हळद, हिंग, तिखट, लसूण, मीठ आणि आमसूल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ताक घेऊन त्यामध्ये कुळीत पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, हळद आणि तिखटाची फोडणी करावी. त्यामध्ये कुळीत पीठ, मीठ आणि आमसूल घालून एक उकळी काढावी. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा आणि पिठल्यावरून ही लसणाची फोडणी घालावी.